नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे. आज आपल्याला एका वेल बजेटच्या बंगल्यामध्ये घेऊन आलेलो आहे, जे की 3 BHKचं आहे आणि जवाहरनगर नवसारी स्टॉपपासून एकदम हाकेच्या अंतरावर आहे. तर दक्षिणमुखी हे घर आहे, प्रशस्त घर आहे आणि फार आपल्या अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. तर चला बघूया हे घर आणि मिळूया याची माहिती. कंपाऊंड वॉलचं गेट प्रशस्त आपल्याला इथे पार्किंग मिळणार आहे. आपली 4 व्हीलर आपण या साईडला ठेवू शकतो. 4 व्हीलर ठेवल्यानंतर सुद्धा आपण बघू शकता की भरपूर इथे स्पेस आपल्याला मिळते. आता दक्षिणमुखी हा प्लॉट जरी असला तरी पश्चिममुखी आपली घराची मेन एंट्रन्स आहे. आपण बघू शकता की याच ठिकाणी आपल्याला इथे बोरवेल पाहायला मिळते. इथे नळाची आणि पाण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जीवन प्राधान्यकरणाचं नळ कनेक्शन घेतलं तर ते आपल्याला इथे मिळते. जवळच आपल्याला इथे बोरवेलचं पॅनल मिळते आणि पूर्णपणे इथे PVC सिलिंग आणि LED लाईट्सचा वापर करून देण्यात आलेला आहे. सुंदरसं असं इथे इलिव्हेशन टाईल्स लावलेलं आहे आणि त्यावर जे विंडोची ग्रिल आहे ते सुंदरसं CNC डिझाईनमध्ये आहे. चला आता जाऊया बंगल्याच्या आतमध्ये. बंगल्याच्या आतमध्ये एंट्रन्स केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळते प्रशस्त मोठी अशी ही सागवानाची चौकट आणि त्यावर फिट केलेला सुंदरसा सागवानाचा वूड कार्विंग असलेला दरवाजा. हा पोर्शन आपला वेलकम करण्यासाठी प्रशस्त आहे. इथे आपण एखादं वेलकम वॉलपेपर लावू शकतो. आता हा आहे आपल्या या घराचा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया. याला आपल्याला पश्चिम दिशेला सुद्धा एक विंडो मिळते आणि दक्षिण दिशेला सुद्धा एक आपल्याला इथे विंडो मिळते. हॉलमधून वर जाण्यासाठी इथे स्टेअरकेस जिना दिलेला आहे, त्यावर स्टेनलेस स्टील रेलिंगचं ग्रेनाइट आहे. हा आर्च आहे जो की किचन डायनिंग एरियाला हॉलला सेपरेट करतो. पूर्ण जे फ्रेम आहे ते ग्रेनाइटमध्ये दिलेलं आहे आणि इथे आपला हा कॉमन वॉश एरिया. सुंदरसा छोटासा असं बेसिन आहे. वॉटरप्रूफ डोअर इथे यूज केलेला आहे. कॉमन वॉशरूममध्ये इंडियन सीट यूज केलेली आहे. चांगल्या कंपनीचे वॉटर मिक्सर्स गॅरंटी वॉरंटीवाले आणि शॉवर इथे प्रोव्हाइड केलेला आहे. 2 बाय 4 फुटाची टाईल्स आहे. आता आपण बघूया आपला किचन कम डायनिंग एरिया. आपण बघू शकता की इथे असं मॉड्युलर किचन ओटा जे की प्रोफाईलमध्ये बनवलेलं आहे. चांगला याच्यामध्ये क्वालिटीचा मटेरियल यूज केलेला आहे. भांडे धुण्यासाठी इथे फुल साईजचं प्रशस्त असं रेक्टँग्युलर शेपचं सिंक दिलेलं आहे. 2 याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी धुण्याच्या पाण्यासाठी नळ दिलेले आहे. इथेच वॉटर कूलर वॉटर प्युरिफायर लावण्यासाठी इलेक्ट्रिकल पॉईंटसुद्धा आहे. आपलं प्रिपरेशन युनिट आपण घेऊ शकतो या ठिकाणी. इथे सुद्धा आपल्याला गॅस शेगडीसाठी एक पॉईंट दिलेला आहे. म्हणजे इथून आपण सिलेंडर खाली ठेवू शकतो. या पोर्शनमध्ये हा पुलआउट आहे. इथून आपण आतमध्ये सिलेंडर ठेवू शकतो, कॉक लावू शकतो. तर असा हा आपला प्रशस्त किचन L शेपमध्ये ब्लॅक ग्रेनाइटमध्ये बनवलेला आहे. पाणी इकडे उडालं नाही पाहिजे म्हणून चांगला इथे पार्टिशन ग्रेनाइटचा दिलेला आहे. आणि बाहेर आपल्याला इथे एक डोअर मिळतो जो 3 फुटाचा आहे. या डोअरनी आपण आपल्या प्रॉपर्टीच्या बाहेर जाऊ शकतो. इथे वॉश एरिया सेपरेट दिला आहे. भांडे घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी ओटा बनवून दिला. इथे नळसुद्धा लावलेला आहे. या पोर्शनला आपण मंदिर बनवू शकतो. या पोर्शनला आपण इथे फ्रीज ठेवू शकतो. आता जाऊया आपण आपल्या या बंगल्यामध्ये असलेल्या ग्राउंड फ्लोअरच्या पहिल्या मास्टर बेडरूममध्ये. तर ही सुंदरशी अशी मास्टर बेडरूम आहे. याच्यामध्ये सुंदरसं असं POPचं डिझाईन दिलेलं आहे. LED लाईट इन्स्टॉल केलेले आहे. या रूमला सुद्धा बघा 2 विंडो आपल्याला मिळतात, एक ही आणि एक ही. बाहेर निघण्यासाठी इथे सुद्धा आपल्याला एक दरवाजा मिळतो. म्हणजे घराचं जे बॅकयार्ड आहे तिथे आपला पूर्ण ॲक्सेस मिळणार आहे. या बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे. इथे सुद्धा जो डोअर आहे तो वॉटरप्रूफ यूज करण्यात आलेला आहे. इथे कमोड दिला आहे. सुंदरशी अशी 2 बाय 4 फुटाची ही टाईल्स आहे. तर चला आता बघूया या बंगल्याचा फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरवर जाताना आपल्याला जे स्टेअरकेस मिळते त्यावर रायझर व्हाईट आणि ट्रेड जे आहे ते ब्लॅक ग्रेनाइटमध्ये बनवलेलं आहे. हा आहे आपला फर्स्ट फ्लोअरचा लॉबी एरिया. सुंदरसं असं इथं आपल्याला डिझाईन देण्यात आलेलं आहे. इथे आपण हँगिंगचे शँडेलियर लावू शकतो. आता इथे उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला 2 मास्टर बेडरूम पाहायला मिळते. तर ही आहे आपली फर्स्ट फ्लोअरची
सेकंड मास्टर बेडरूम सुंदरसं POPने डिझाईन देण्यात आलेलं आहे. व्हाईट कलरमध्ये स्लायडिंग विंडो आहे 3 ट्रॅकची आणि मॉस्किटो नेटसुद्धा इथे लावण्यात आलेली आहे. आता जाऊया आपण या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये. आपण बघू शकता की सुंदरसं असं इथे सिलिंगच्या खाली PVC वर्क करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये LED लाईट्स लावलेले आहे. आपल्या फ्रंट फेसिंगला इथे CNCची डिझाईन दिलेली आहे. आता बघूया आपण कॉमन वॉश एरिया. जसं फर्स्ट फ्लोअरवर आलो तर इथे आपल्याला एक बेडरूम मिळते आणि त्या बेडरूमसाठी या ठिकाणी आपल्याला सेपरेट असं वॉशरूम मिळते. 4x8 फुटाचं वॉशरूम आहे हे. कमोड सीट, वॉटर मिक्सर आणि शॉवर इथे आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. इथे हँड वॉशसाठी बेसिन दिलेलं आहे. आता बघूया या बंगल्याची थर्ड मास्टर बेडरूम. ही आहे या बंगल्याची थर्ड मास्टर बेडरूम. याला सुद्धा आपल्याला ओपन टेरेसला जायला एक इथे डोअर मिळतो आणि इथे गेल्यानंतर आपल्याला प्रशस्त असं ओपन टेरेस मिळते आणि मेंटेनन्ससाठी वॉटर टँकसाठी जाण्यासाठी इथे आपल्याला एक जिनासुद्धा मिळतो. तर फॅमिली, कसा वाटला हा बंगला, कसा वाटला हा व्हिडिओ? निश्चितच हा बंगला आपल्याला आवडला असेल, कारण की हा बंगला प्रशस्त आहे. 1125 स्क्वेअर फीटचा प्लॉट एरिया आहे आणि 1550 स्क्वेअर फीटचा याचा सुपर बिल्टअप एरिया येतो. याची किंमत आपण 53 लाख रुपये ठेवलेली आहे. स्लाइटली निगोशिएबल आहे. VMV रोड जवाहरनगरच्या स्टॉपवर एकदम हाकेच्या अंतरावर येतो. आजूबाजूला लोकॅलिटी चांगली आहे. लोकसुद्धा चांगल्या पदावर असणारे आहे. त्यांचे घरंसुद्धा चांगले प्रशस्त आहे. परंतु सगळ्यांची एक विनंती होती की सर प्लीज आम्हाला आमच्या बजेटमध्ये येईल असे सुंदर घरं दाखवा. त्यामुळे मी आज हा बंगला दाखवला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला हा बंगला कसा वाटला? जर हा बंगला आपल्याला आवडला असेल, साईट व्हिजिट करायची असेल किंवा घ्यायचा असेल तर मी इंजिनियर पवन फंदे आपला सहकारी नेहमी आपल्या सेवेसाठी तयार असतो. या व्हिडिओच्या खाली जो आमचा मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आम्हाला अधिक माहिती आपण आमच्याकडून घेऊ शकता. जर आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर आपण दिलेल्या डिस्क्रिप्शनवर या ॲड्रेसवर आपण येऊ शकता. आमच्या या चॅनलवर अशाच प्रकारचे कन्स्ट्रक्शनचे व प्रॉपर्टी रिलेटेड नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ येत असतात. आपल्याला जर अशी माहिती हवी असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये.